नमस्कार, सुस्वागतम. कसे आहात? मजेत ना? आणि आपला नेहमीचा आपुलकीचा प्रश्न मंडळी, हसताय ना? हसलंच पाहिजे, कारण घेऊन आलं परत एकदा आपल्या हक्काचा आपला लाडका कार्यक्रम, ज्याचं नाव आहे चला हवा येऊ द्या महाराष्ट्र दौरा. तर मंडळी, गेल्या 2 भागामध्ये व्हेंटिलेटरच्या निमित्तानं हे सगळे कलाकार आपल्या थुकरटवाडीमध्ये आलेले होते. पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत. सुरुवात करूयात आजच्या भागाला. होम मिनिस्टर असतं आपल्या झी मराठीवरती, तिकडे असतात आदेश बांदेकर, इकडे आदेश वांदेकर आहेत आमच्याकडे. तर स्वागत करूयात वांदेकर भाऊजींचं. या नमस्कार 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 नमस्कार. वा वा, आज आज खूप बरं वाटतं. मला सांगतो, मी इतकं खुश आहे. मापुसकर सर, तुमचे तर खास आभार मानायला पाहिजे. तुम्हाला सांगतो, म्हणजे ह्या 2-2.5 वर्षात पहिल्यांदा आमच्या गावानं इतके कलाकार एकट्ठा पाहिले. सगळं एवढे कलाकार, म्हणजे बघा ना, इकडे तिकडे एवढे एकट्ठा ऍक्टर बघितल्यावर मला असं राहावलं जात नाही सर. म्हणून मी ना आज आऊ कसे नमस्कार, लक्ष असू दे. मला एक गेम खेळायचा आहे सर सगळ्यांबरोबर. सिंपल गेम आहे, लहानपणी आपण खेळलोत ना, उशी पासिंग करतात. तर आज मी या गेमचं एक वेगळं काय काय हे उशी पासिंगचं गेम. पासिंग द पार्सल. पासिंग द पार्सल. तर मी त्याचं एक वेगळं नाव ठेवलंय सर. काय? पासिंग द उशी फॉर ठुशी. ठुशी म्हणजे गळ्यात घालायची ठुशी असते ना. हा, तर ते इथं मी प्रेझेंट देणार आहे. कोणाला? जे जिंकतील त्यांना. अच्छा. पण याच्यात म्हणजे असं मी भेदभाव केलेला नाही बा. पुरुष जिंकतील तर बा त्यांना कळ असं नाही. पुरुष जिंकतील त्यांना पण ठुशीच आहे बरं. महिला जिंकतील त्यांना पण ठुशीच आहे. हा, थोडक्यात महिलांचा आज दिवाळी आहे. हा, आज म्हणजे कसं दिवाळी निमित्त मी म्हटलं कसं असू द्या, बरं काय हरकत नाही. तर आता कसं आपण 2 विभागात करूया. इथून एक अशी उशी फिरणार जिकडे मित्रा, तुला जिथे वाटलं तिथे म्युझिक बंद करायचं. हा, ज्याच्याकडे म्युझिक येईल बंद होईल, ज्याच्याकडे ते उशी असेल त्यांनी आपला एक कलागुण सादर करायचा. त्याच्या नावाची इथे एक चिठ्ठी असेल, सगळ्यांच्या नावाच्या चिठ्ठ्या आहेत. तर ही उशी आता काय कुठून कसं पण फिरणार? असं फिरणार? असं नाही, आता कसं 1 2 3. अच्छा, मागे द्यायची मग त्यांनी. सर तुम्ही मागे द्यायची. ओके. हा, निलेशजींना तुम्ही फरवड करा. बाबा बरे आहेत ना? ओके. तर हे मी बरणीत ठेवतो. आणि बरणी लक्षात घ्या सर, खेड्यापाड्यातून आलेल्या लोकांना त्याच्या अंडर तुम्ही काही बोलून टाका. सुरू. बंद पडले असं नाही बोलायचं. थडंपार ऍक्शन रिप्ले दाखवा. बघा नाही, ते बंद झाल्यावर माझ्याकडे दिला आवडी. मॉनिटर मध्ये बघा. खोटं नाही बोलायचं. या सर, क्या बात आहे. पहिली चिठ्ठी आमच्या जोशी सरांसाठी मिळाली. क्या बात आहे सर. तुम्हाला खरं सांगू, आज मला असं वाटून आलं की तुम्हाला डायरेक्ट इकडून पूजेला घेऊन जाऊ घरी. सर तुमच्या नावाची चिठ्ठी आहे सर, तुम्ही काढा स्वतः. हा, हे काय कुठे? अच्छा, अरे वा, येते. बरणीतून काढा. बरणीतून काढा. ओके. काय आहे याच्यामध्ये काय आलंय? एक कविता आणि नक्कल. हा, तुम्ही खरं तर जितू दादा खूप सुंदर करतो, पण जे लोकांना ते आवाज माहित नाही ते जर तू ऐकवलेस, म्हणजे अविनाश नारकर हे तू खूप सुंदर करतो हे लोकांना नाही माहिती. इंडस्ट्रीत माहिती आहे, पण ऑडियन्स साठी जर एकदा. आवी दादा तुझी परवानगी घेऊन अविनाश नारकर. वा वा वा. जर का समजा अविनाश नारकर यांनी कविता नंतर सादर करतो. हो. पण कुसुमाग्रजांची कविता जर सादर केली असती तर काय? ओळखले का सर मला? ओळखलं का सर मला? पावसात आला कोणी कपडे होते करदमलेले, होते करदमलेले.
केसांवरती पाणी. क्षणभर बसला, नंतर हसला. बोलला वरती पाहून, गंगाबाई पाहुणी आली गेली घरट्यात राहून. बाहेर वाशिन पोरीसारखी 4 भिंतीत नाचली. मोकळ्या हाती जाईल कशी बायको. भिंत खचली, चूल भिजली, होते नव्हते नेले. प्रसाद म्हणून पापड्यांमध्ये पाणी थोडे कारभारणीला घेऊन संगे. कारभारणीला घेऊन संगे. सर आता लढतोय. पडकी भिंत बांधतोय, चिखलगाळ काढतोय. खिशाकडे हात जाताच हसत हसत उठा. खिशाकडे हात जात हसत हसत उठा. पैसे नको सर, पैसे नको सर. जरा एकटेपणा वाटला. वा. मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा. मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा. पाठीवरती हात ठेवून फक्त लढ म्हणा. वा वा, क्या बात आहे. वा 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 दादा, वा वा वा. हे पूर्वीचे धंदे होते हे आता. मला त्याच्याविषयी नेहमी असं वाटतं, मग हे आता नक्कल केली म्हणून बोलायचं असं नाही, पण एक असा तरणा बाण आणि ज्याच्याकडे आपण पाहून मोठे होतो ना, की असं मला दिसायचं, असं काम करायचं आहे, असा इतका जेन्युअन आणि इतका 100% देऊन काम करणारा नट तो अविनाश नारकर. हा म्हणजे मला वाटतं की वन ऑफ द अंडररेटेड ॲक्टर्स ऑफ आवर इंडस्ट्री आहे. त्याला जो ड्यू मिळाला पाहिजे ते अजून मिळालेलं नाही. वा वा वा. अवी दादा थोडं सर गोखले सरांचा आवाज असतो. हा सर थोडासा असं. बरं, मग आता ओळखलत का सर मला विक्रम काका कसं? अरे वा. सेम कविता. हा सेम सेम. ओळखलत का सर? आला. ओळखलत का सर मला? पावसात आला कोणी, कपडे होते कर्दमलेले, केसावरती पाणी. क्षणभर बसला, नंतर हसला, बोलला वरती पाहून, गंगाबाई पाहुणी आली गेली घरट्यात राहून. बाहेर वाशिन पोरीसारखी 4 भिंतीत नाचली. वा. मोकळ्या हाती जाईल की बायको मात्र वाचली. भिंत खचली, चूल भिजली, होते नव्हते नेले. प्रसाद म्हणून कारभारणीला घेऊन सगळे सर आता लढतोय. पडकी भिंत बांधतोय, चिखलगाळ काढतोय. खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला. पैसे नको सर, जरा एकटेपणा वाटला. मोडून पडला संसार. मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा. पाठीवरती हात ठेवून फक्त लढ म्हणा. वा, क्या बात आहे. वा वा सर. ते स्वाती ताई खूप वेळा पाहिलं त्याची मी आपण सर क्या नकाची सर नाही त्यांच्या. आता कविता. सर सर कविता सर. माझी एक लाडकी कविता वा. आहे जी ऐकून मला हाईस आला. त्यांनी शाबासकी दिली होती. वा वा. शाबास. तर हिंदी चालू ना. हो. ती अशी आहे. कहीं एक बार तुमने सोचा मेरे आंसू रंगीन नहीं क्यों. कहीं एक बार तुमने सोचा मेरे आंसू रंगीन नहीं क्यों. आंसुओं से कोई रंग तो टपके. मैंने गुजारिश की रंगों को ना ढूंढो, जो बेरंग है वही निर्मल है. इतना भी नहीं समझते. मैंने गुजारिश की रंगों को ना ढूंढो, जो बेरंग है वही निर्मल है. इतना भी नहीं समझते. तुम बस चले गए. तुम बस चले गए. उस दिन से रोज तेरे आंगन के मोगरे पर मैं छोड़ आता हूँ 2 बूंद आंसू. उस दिन से रोज तेरे आंगन के मोगरे पर मैं छोड़ आता हूँ 2 बूंद आंसू. तुम हो के ओस समझकर बहारों की तारीफ करती हो. तुम हो के ओस समझकर बहारों की तारीफ करती हो. खैर आंसू बेरंग थे इसीलिए फूलों पर ओस की तरह लगते तो हैं. काश तुम उन बूंदों को अपने होठों पे सजा लेती. काश तुम उन बूंदों को अपने होठों पे सजा लेती तो पता चलता ओस कभी नमकीन नहीं होता. क्या बात है. वा वा. क्या बात आहे, क्या बात आहे दादा. दादा थँक्यू. आता सर आता या बाजूला, आता या आता बाजूला. तुमची पाळी आहे.
चिठ्ठी बघूया आता काय आलं सर, चिठ्ठीत. विजू सर ही तुमच्याच नावाची चिठ्ठी तुम्ही काढा. लकी. विजू हा. खोटे, हा. असं एक मध्ये टाक. काय काय एक मिनिट. शोलेचे डायलॉग. हा, हे विदर्भाचं आहे, गब्बर. विदर्भाचं गब्बर. हा. अबे ओय, कितने आदमी थे? सर 2 थे सरदार 2. तो आणि तुम 3 मग पण खाली यात वापस आले. क्या करेंगे साहब? काय समजून आले असं भाऊ तुम्ही खाली? उनके पास बंदूक थी साहब. अरे मग तुम्ही चाकू घेऊन जायचा ना. चाकू तोकडा होता माझ्याकडे होता. अरे देवा. सरदार सरदार हाँ. मैंने आपका नमक खाया है सरदार. आता चकनाला मी काय खाऊ मग? सरदार सरदार एक लिमलेट की गोली दे दो सरदार. मैं खा जाऊं. आई आई ग. थैंक यू सरदार. थँक्यू सर. हमने आपका नमक खाया. जोरदार टाळ्या सरांसाठी. अभिजित चव्हाण यांचा नंबर लागलेला आहे. बहुतेक तुमच्याकडे तुमच्या घरचे खूप लोक आलेत, खूप ओरडतात. होतं मला माहिती आहे. नाही नाही नाही, शक्य आहे का? आय शाबास. पहिलं माझंच नाव आलं. एक मिनिट. अभिजित चव्हाण सर. अरे वा, क्या बात आहे सर. काय दाखव याला म्हणतात लकी माणूस. प्रत्येकाला सिंगल सिंगल दिले सर. यांना एक पार्टनर पण मिळालाय. पण मनमीत. या 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 तुम्ही या तुम्ही या, या. आणि सिनेमात पण एक रिलेशन आहे. सिनेमात सुद्धा एक रिलेशन आहे, कारण तुम्ही वडील आहात मनमीतचे. हा वा. आणि आता पण मराठी सिनेमा भारदस्त होत चाललाय. याचं हे उदाहरण आहे. आता यांना काय करून दाखवायचं आहे तर सर तुम्हाला व्यायाम करून दाखवायचा आहे. टिप्स काढायच्या लिहिलेलं आहे. काय वर्षभराचा व्यायाम आजच टिप्स करून. म्हणजे काय बेसिक प्रश्न टिप्स विचारले. म्हणजे फार खोल नाही. उथड उथड. हा चला म्युझिक. आठ नाही झालं, हे थांबले. हा राहिला. पाचमध्ये. चारच पाचमध्ये. केले. मनमीत खायला ऐक रे, ये. निदान याच्यावर तरी असं कर रे. दहा कर 10. वा वा, क्या बात आहे. मनमीत आणि अभिजितला साठी जोरदार टाळ्या. थँक्यू अभिजित. थँक्यू वा वा. सुकन्याताई. बस क्या याला काय अर्थ नाही. नाही नाही, अर्थ फॅन नाही. फॉलोईंग बघा किती आहे. अरे पण नवीन लोक आले त्यामुळे त्यांना चान्स नाही, नाही. नाही. हजारो चिठ्ठ्यांमधून आज यांची निवड झालेली या ठिकाणी. एक छोटी लावणी या ठिकाणी अरे सादर केली. यार.
सुलभाताईंचा नंबर लागलेला आहे त्यांच्यासाठी काय आहे नंबर काय बघा नशीब ते असतात ना शाळेत पेपर लिहायचा तुम्हाला पाहिजे ते लिहा ज्या विषयावर निबंध मला असावा. पाहिजे ते करा. आवडेल ते करा असं लिहिलेलं आहे काय करू सांग ना उषा. काही कर आपल्या काही कर. मलाच काही येत नाही. मी तर काय तुला म्हणतो दोघी काय मिळून सांगू? करता का काहीतरी अरे दॅट्स द स्पिरिट कम ऑन टाळ्या आपण बघूया सगळीकडे असं नुसतं. सगळ्यांना सलाम करायला जाऊया ना. काही छान कविता वगैरे ताई तुम्ही म्हण- दोघे आम्ही खूप म्हातारे आहोत ना त्यामुळे काही करता येत नाही. हे बघा मी काय तुम्हाला करायचं असेल तर करा नका करू पण आम्ही म्हाताऱ्या अशा अंधश्रद्धा फैलू नका आवडलं तिला आवडलं कोण म्हणणार आहे याला म्हातारे लहान माझी बावली बघूया. लहान माझी बावली चल. पण मी काय म्हणतो थांब ठरलंय काय तरी ठरलं आमचं. लहान माझी भाऊली मोठी तिची सावली नकटे नाक उडवीते खारे डोळे फिरवीते. झालं. वा 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 क्या बात आहे अशा रीतीनं हा राऊंड इथं संपलेला आहे खरं तर आम्ही हे काय ती का राहिली तिला ती चिठ्ठी काढा. एक फायनल जी राहिली आहे डायरेक्ट कोणाची होती Direct जाऊ दे. ना पार्सल करण्यापेक्षा त्यांची होती त्यांची डायरेक्ट निवडूया त्याच्यात काय होतं ते मी वाचतो तिकडे बाजूला तुम्हाला औंधसाठी होती कोणा- औंधसाठी होती खरं तर औंधसाठी. पण त्यांच्यासाठी आली हा सोपं आहे सोपं आहे अगदी सोपं आहे तुम्हाला स्वाती चिटणीस यांना छळायचंय म्हणजे त्या सून असतील आणि तुम्ही सासू असाल एखाद्या सिनेमात तर कसं घडेल हे तुम्ही सून आहात तुम्ही सासू आहात तर काय घडेल या परत करायचं डबल नाही. तुला डबल ठुशी डबल ठुशी डबल मला सपोर्ट म्हणून ठुश्या मारून मारून मी वराडी पण या सासू सुन बरं छळा. बरं स्वातीताईने जर शेवग्याच्या शेंगामधलं तिचं जर बेरिंग घेतलं तर ही चढू शकणार रेडी आहे खुर्ची घालीन डोक्यात. आल्या सासूबाई झाल्या. हा सासूबाई हा सासूबाई काय चाललंय तुला घरातलं काम कळत नाही. मी सांगायला पाहिजे दर वेळेला बोलू नकोस. माझं बोलणं झाल्याशिवाय बोलायचं नाही. अहो कुठे आहात तुम्ही? कुठं त्याला बैलोबा करून ठेवलाय तू. बोला काहीतरी तुम्ही. हा बरोबर आहे. गेल्या बोल बायकोला बोल बोलता की नाही आईला? ती आणली आहे गरीबा घरची दिवसभर पोर कामं करते मी इथे. आपल्या घरी खायला तुझं पण खायला बरोबर आहे. अहो एवढा हुंडा घेतला त्याचं काय केलं? एकच देईन कधी हुंडा घेतला हुंडा कधी घेतला बोल ना हुंडा कधी माझ्या घेतला बाबांनी एवढं बैलोबा त्याला मला दोघी मिळून क्या बात आहे तर ठरल्याप्रमाणे बक्षीस देणं हे माझं काम आहे. एक मिनिट आमच्या जरा परीक्षकांना विचारतोय हा बोला सर हो सगळ्यांना देणार होतात परीक्षा नाही नाही विचारताय? नाही असं काही नाही ज्यांचं परत त्यांचं चांगलं झालं त्यांनाच देणार ना नाही नाही एक मिनिट हा सर बोला ओके क्या बात आहे तर रिझल्ट लागलेला आहे आणि ठुशी मिळते आहे आऊन ना आणा पानसटपणा असेल पानसटपणा खूप मजा आली पण या निमित्तानं खूप वेगळ्या कला सगळ्यांच्या बघायला मिळाल्या सगळ्यांसाठी खरंच जोरदार टाळ्या खूप मजा आली आशाजींचं मनापासून स्वागत आणि सिनेमात सगळ्यांच्या भूमिका काय काय ते मी जाणून घेतलं आता तुम्हाला विचारायचंय तुमची कशी आहे भूमिका उत्तर
भारतीय शेजारी असणारी मी, आणि ती एक वेगळी भूमिका माझी याच्यात आहे. सुलभाताईंच्या मी शेजारीण दाखवली आहे आणि जवळची मैत्रीण पण दाखवलेली आहे. सिनेमाचा प्रोमो खूप जास्त आणि त्यामध्ये यांचं एक फार गमतीदार वाक्य बघायला मिळतं आम्हाला. त्यांच्या हातामध्ये एक्सरे आहे, सिटी स्कॅनचा तो रिपोर्ट तुम्ही घेता आणि एक छान काहीतरी डिस्कशन चाललेलं असतं. तर ते जर तुम्ही बोललात ते वाक्य फार मस्त होतं ते. अरे इतने सर है इसमें गजा भाऊ का सर कौन सा है. ती म्हणते, दुसरी जी बरोबर ती म्हणते ई होगा. अरे नहीं ई होगा ई. क्यों तुम्हें कैसे पता. अरे हमारे बाजू में रहते थे ना तो हमको ही पता. आता आशुतोष सर तुमच्याकडे येणार आहे. खरं तर मी आल्यालाच उल्लेख केला होता की मराठी माणसांचा ऊर भरून येतो जेव्हा आशुतोष गोवारीकर सारखा माणूस आम्हाला त्या शिखरावरती दिसतो. इतके सुंदर सुंदर सिनेमे तुम्ही बनवलेले आहेत आणि लगान टॉप 5 मध्ये होता ऑस्करसाठी. एकदा खरंच जोरदार टाळ्या. तो क्षण अजूनही आठवतोय. ॲक्च्युली काय म्हणजे बाजी जे लास्ट पिक्चर होतं ते चाललं नव्हतं आणि त्यामुळे माझं डिरेक्शनचं दुकान बंद झालं होतं. अच्छा. आणि ॲक्टिंगचं दुकान सुरू झालं होतं. म्हणजे मी CID करत होतो, सरकारनामा करत होतो. पण माझी अशी एक इच्छा होती मनात की आता जर का आपण परत दिग्दर्शनात आलो तर अशी फिल्म घेऊन यायची ज्याच्यात माझं कम्प्लीट बिलीफ असेल. तेव्हा मग ही कल्पना आली की इफ आय मेक अ फिल्म अबाउट सेव्हरल हिरोज, म्हणजे एक हिरो नाही, 2 नाही, 3 नाही, जर का 12 हिरो असले तर कसं काय प्रकारचा चित्रपट होऊ शकेल. अहिंसावाद मला पाहिजे होता, एक ऑपरेसर पाहिजे होता. इंडिपेंडन्सचा काळ बघितला, त्यातही मला परत खूप ज्वलंत काळ असा तो होता ज्याच्यात व्हायलन्स खूप महत्त्वाचा होता. क्विट इंडिया मूवमेंट चालू होती. परत अजून मागे गेलो मी आणि तेव्हा 1890च्या आसपास असा काळ मला मिळाला जिथे आपल्याला असं कळून चुकलं होतं की आता इंग्रज इथेच राहणार आहेत पुढली 100 वर्ष. आणि त्यामुळे एक मूवमेंट ऑफ फ्रीडम मूवमेंट हॅड ऑलमोस्ट बिकम स्टॅग्नंट. आणि अशा वेळेला रिसर्च करताना मला रणजित सिंगजीने पहिल्यांदा बॅट उचलली हे मला रिसर्चमध्ये मिळालं आणि माझा दिवा पेटला. अच्छा. कारण 12 जे हिरोज आहेत ती क्रिकेट टीम झाली. ऑपरेसर ब्रिटिश राज झाला आणि प्रत्येक हिरोला एक वैशिष्ट्य काहीतरी होतं की एक बॉलर आहे, एक बॅट्समन आहे, प्रत्येकाचं काहीतरी एक जॉब प्रोफाईल होती. कधी कधी मी विचार करतो की बाजी न चालणं हा एक बून होता. म्हणजे बाजीच्या प्रोड्युसरला आवडणार नाही मी काय म्हणतोय. पण त्याच्यामुळे मला ही एक जी नवी जिद्द असते ना, खरं ती मिळाली. वा वा. तर आणखीन साऱ्या गप्पा मारायच्या आहेत पण या गावाचं एक वैशिष्ट्य असं आहे की या गावामध्ये सगळी जरी धमाल मजा मस्ती असली तरी एक गोष्ट टिकून आहे ते म्हणजे पत्र. बघूयात मग आज पोस्टमन काका कुणासाठी कुणाचं पत्र घेऊन आलेले आहेत. या. एक पत्र आलंय. अरे वा. मी वाचून दाखवतो. प्रिय नातलग, मित्र आणि इतर, 2 दिवस झाले मी ICU मध्ये व्हेंटिलेटरवर आहे. तुम्ही सगळे कालपासून मी आहे का गेलो ते बघायला चक्रा मारताय. मी रिटायर झालो तेव्हा तुम्ही माझी 60 साजरी केली होती घरीच. चक्क 59 लोक आले होते माझ्या 60ला. त्यानंतर एवढी गर्दी पहिल्यांदाच बघतोय. व्हेंटिलेटरवर असताना मी एखादं सेंटिलेटर लिहीन असं तुम्हालाही वाटणार नाही. कारण मी खुशाल चेंडूसारखा जगलो. जवळजवळ जायची वेळ झाली पण आजपर्यंत एकाही नातेवाईकाला पत्र लिहिलं नाही. मुलांना एखादा भरघोस चेकही लिहिला नाही. तरी काचेच्या आड का होईना तुम्ही अधूनमधून बेडवर बेशुद्ध पडलेल्या माझ्या देहाकडे बघताय. नागपूरहून आलेली माझी बहीण शेजारच्याने घेतलेल्या नवीन कारकडे बघावं तशी बघत होती माझ्याकडे. बँकेतल्या माझ्या चुलत भावाने एखाद्या बाउन्स चेककडे बघावं
तसं 2 मिनटं बघितलं आणि निघून गेला. नर्स तर स्वयंपाक करणाऱ्या बायका संपत असलेल्या गॅसकडे बघतात तशाच बघतात, रोज अविश्वासाने. आता जाईल मग जाईल. आणि हो, त्या म्हात्रेला सांगा, जिवलग मित्र असलो म्हणून काय झालं, प्रत्येक गोष्टीत बोलायला पाहिजेच का? 320चं पान लावायला पानवाल्याला सांगावं, तसं डॉक्टरला माझ्यावर ट्रीटमेंट कशी करावी ते सांगत होता. लोकांना आवरा रे. हां, माझ्या नातवाने कालपासून 2दा सेल्फी काढली या अवस्थेत. फेसबुकवर किती लाईक्स मिळाले असतील आमच्या फोटोला? तुम्हाला प्रश्न पडला असेल की हे सगळं मला कसं माहीत? माझं लक्ष आहे रे. खरं तर माणसाला शेवटच्या श्वासापर्यंत सगळं कळत असतं, फक्त वळत नसतं. दरदरून घाम फुटला, छातीत कळ आली तरी माणूस म्हणतो जागरण जास्त झालं. खरं तर हा देवाने दिलेला मिस कॉल असतो. देवाची अपेक्षा फक्त एवढीच असते की आपण धोक्याची घंटा ऐकून परत फोन करावा आणि माफी मागावी की यापुढे शिस्तीत जगेन. पण आपण देवाच्या मिस कॉलकडे लक्ष देत नाही. मग एक दिवस देव आपल्या फोनची वाट पाहणं सोडून देतो आणि आपल्या फोनऐवजी डायरेक्ट आपल्यालाच उचलतो. आपण असं म्हणूच शकत नाही की देवाने आपल्याला मिस कॉल दिलाच नव्हता. मलाही दिला होता. सारखं गोड खाण्याची आवड भोवली. ते म्हणतात ना, साखरेचं खाणार त्याला देव देणार. ते ॲक्च्युली साखरेचं खाणार त्याला देव नेणार असं पाहिजे. पण आता कळून काय उपयोग? आपण सांगून उपयोग आहे असं वाटलं म्हणून हे पत्र लिहितोय. काल मला बघायला आलेला माझा पुतण्या मी कसा एका पंक्तीत 20-20 गुलाबजाम खायचो हे सगळ्यांना रंगवून सांगत होता. हो, माझी चूक होती, मान्य आहे. पण तू काय करतोयस नालायका? 20-20 गुटख्याच्या पुड्या खातोस दिवसात. जिल्हा परिषदेच्या कार्यालयात वॉश बेसिन असतात ना, रंगीबेरंगी, तसे दात झालेत त्याचे, लाल, पिवळे, चॉकलेटी. तुम्हाला सगळ्यांनाच सांगतो, आपण काय खातो त्यावर ठरतं की आपण किती लवकर जातो. कृपया मी सांगतोय त्याला उपदेश समजू नका. मी हे लिहितोय कारण तुम्ही कालपासून माझ्याकडे खूप दयेने बघताय. तुम्हाला माझी कीव येते. खरं तर आपण सगळे इतक्या प्रदूषणात राहतो की ICUमध्ये राहिल्यासारखंच वाटतं. शहर म्हणजे अतिदक्षता कक्ष आहेत. बरेच जण आता मास्क लावून फिरायला लागलेत. बऱ्याच लोकांची घरं आता मेडिकल स्टोअरसारखी वाटायला लागली आहेत. काल मला बघायला आलेले जवळपास मी गेल्यासारखे उभे होते ICUमध्ये. आणि संध्याकाळी बारमध्ये अशी दारू पीत होते जणू काही कालच जन्म झालाय माझा. त्यात मला काही फार वाईट वाटलं नाही. माणसं आहेत, मीही कदाचित असाच वागलो असं. पण 1 जानेवारीला दारू सोडायची असं ठरवून आपण 31 डिसेंबरला एवढी दारू पितो की 1 जानेवारी उलटून गेला तरी शुद्ध येत नाही. आणि हे सगळे आपले प्रॉब्लेम आहेत हे मला आज बेशुद्ध झाल्यावर लक्षात येतं आहे. म्हणून तुम्हा शुद्धीवर असलेल्या लोकांना सांगावंसं वाटलं. बाकी मला बघायला येणाऱ्या लोकांची कित्येक वर्षात माझ्या निमित्ताने भेट झाली. 6-7 वर्षाचा असेल माझा मुलगा. शाळेत जाताना रोज पापी देऊन जायचा शाळेच्या गेटवर. नंतर काय झालं काय माहीत, त्याला लाज वाटायला लागली शाळेतल्या मित्रांसमोर माझी पापी घ्यायला. 6-7 वर्षाचा असेल माझा मुलगा. शाळेत जाताना रोज पापी देऊन जायचा शाळेच्या गेटवर. नंतर काय झालं काय माहीत, त्याला लाज वाटायला लागली शाळेतल्या मित्रांसमोर माझी पापी घ्यायला.
काल पहिल्यांदा मी बेशुद्ध असताना 60 वर्षानंतर त्याने माझ्या गालावर ओठ टेकवले. मी शुद्धीवर असताना त्याने प्रेमाने मला एवढं जवळ घेतलं असतं तर कदाचित आज मी व्हेंटिलेटरवर आहे. वेळ आली आहे म्हणून खरं बोललो. चूक भूल माफ असावी. खूप काही बोलायचं होतं, राहून गेलं. बायकोला एकदा भर रस्त्यात अचानक मिठी मारून आय लव्ह यू म्हणायचं होतं, राहिलंच. सगळे बहीण भाऊ जमून एकदा गाण्याच्या भेंड्या खेळायच्या होत्या, तेही राहिलं. पंढरपूरला जायचं होतं हातात झेंडा घेऊन, राहूनच गेलं. राहून गेलेल्या गोष्टी आठवतात आणि अस्वस्थ वाटू लागतं. म्हणून हात जोडून सांगतो, तुमचं काहीच राहू नये असं वाटत असेल तर आत्ताच करून घ्या. पुन्हा वेळ मिळणार नाही. घरातल्या कितीतरी फंक्शन्सच्या फोटोमध्ये फक्त आपण नसतो. मग नंतर आयुष्यभर भिंतीवर आपला फोटो असतो एकट्याचा. असं एकट्याने भिंतीवर लटकण्यापेक्षा फॅमिली फोटोमध्ये असतो तर बरं झालं असतं असं वाटत राहतं. प्रवासाला जाताना न विसरता गाडीत सेल्फी स्टिक नेणारे आपण, आपली माणसं मात्र विसरत चाललोय असं नाही वाटत? एखाद्याला भेटायला ICUमध्येच जायला पाहिजे का? धडधाकट माणसासाठी सफरचंद घेऊन गेलो तर तो काही आजारी पडणार नाही. जाताय ना आपल्या माणसांना भेटायला? राजेश सर, कसं वाटलं हे पत्र आणि काय सांगाल याबद्दल? व्हेंटिलेटरमध्ये ज्या इमोशन्स आहेत, जी थीम आहे, त्याच्याशी खूप मिळतं जुळतं असं हे पत्र आहे. आणि ह्या पत्रातील प्रत्येक शब्दाशी वाक्याशी मी सहमत आहे. व्हेंटिलेटर माझा पर्सनल एक्सपिरियन्स आहे. मी एकत्र कुटुंब पद्धतीत वाढलो. वडील मुलाचे प्रॉब्लेम्स हे खूप युनिव्हर्सल आहेत. याचा अर्थ असा नव्हे माझ्या वडिलांबरोबरचे संबंध खूप चांगले आहेत कारण मी हा फिल्म बनवली नाही. त्या नात्याने मला व्हेंटिलेटर दिला. सॉरी, माझ्या कुटुंबाने मला लाईफ शिकवलं. तिथून ऑब्झर्व करत करत शिकत जे काही 47 वर्ष मी पाहिलं माझ्या फॅमिलीमध्ये, ते सगळं टिपून ह्या कथेमध्ये आणलं. आणि मला वाटलं ही कथा सांगायला पाहिजे, नाती जुळायला पाहिजेत. अरविंद जगताप यांनी हे लेटर लिहिलंय. अरविंदसाठी एकदा जोरदार टाळ्या. आशुतोष सर, तुम्ही काय सांगाल या पत्राबद्दल? आपण नेहमी म्हणतो ना की मुलगा हा नेहमी आईच्या जवळ असतो आणि मुलगी ही नेहमी वडिलांच्या जवळ असते. ते खरं आहे. ही फिल्म आपल्याला दाखवते की हाऊ यू नीड टू कनेक्ट विथ युअर फादर, हाऊ द बॉय नीड्स टू कनेक्ट टू हिज फादर, हाऊ अ डॉटर नीड्स टू कनेक्ट विथ हर मदर. आणि ज्या प्रकारे या फिल्ममध्ये ते मांडलं आहे, एक नक्की आहे की तुम्ही जेव्हा फिल्म बघाल तेव्हा पहिली गोष्ट, जर का तुम्ही मुलगा असाल, पहिली गोष्ट तुम्हाला घरी जाऊन एक कडाक्याची मिठी तुम्हाला मारावीशी वाटेल वडिलांना. मी म्हणतो घरी जाऊ नका, वडिलांना घेऊन या पिक्चर बघा. थँक्यू काका, तुम्ही आलात, छान वाटलं. आणि आपण भेटूया. तर आता या मंचावरती आपण आमंत्रित करणार आहोत या चित्रपटाच्या निर्मात्या प्रियांका चोप्रा आणि मधू चोप्रा, दोघी निर्मात्या आहेत. आता आपल्यासोबत आहेत निर्मात्या डॉक्टर मधू चोप्रा. जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी.
मधु जी, पहले तो बहुत बहुत बधाई आपको। धन्यवाद। और आप पेशे से खुद डॉक्टर हैं और ये फिल्म भी रिलेट करती है मेडिकल से, क्या बताएंगे इसके बारे में? प्रियंका का सपना था रीजनल फिल्म्स बनाने का, तो मराठी का जब स्क्रिप्ट राजेश मापुस्कर लेकर आए तो बहुत इम्प्रेस हुई। मुश्किल था, पढ़ने के बाद सुनने के बाद लगा कि ये हो सकता है कि नहीं, कर सकते क्या नहीं, पर प्रियंका को तय था कि ये बिल्कुल मराठी कल्चर को, मराठी लिविंग को, जो कुटुंब कहते हैं वो कैसे रहती है, ये हर जगह नहीं देखने को मिलता। हमारे बच्चे गांव छोड़कर शहर चले जाते हैं, ये उनके लिए है कि कैसे अपने कुटुंब से जुड़ के रहो। ये कहानी सुन के प्रियंका बहुत इम्प्रेस्ड हुई और फिर उसने सोचा कि ये हमें ज़रूर बनाना चाहिए। वाह 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 वाह। या चित्रपटाचे असोसिएट डिरेक्टर आणि कास्टिंग डिरेक्टर रोहन, तुमच्या अनुभवाबद्दल मला आता विचारायचं या व्हेंटिलेटरच्या। प्रत्येक वेळेला एकतर हे इतके सगळे मोठे आहेत आणि इतके सगळे बिझी लोक आहेत की ह्यांना कन्व्हिन्स करतानाच खूपच वेळ गेला। रादर खास करून आऊने तर मला दमच दिला होता की तू माझं आत्तापर्यंत कधीच कोणी ऑडिशन नाही घेतलंय, हां तू कसं काय मला ऑडिशनला बोलवतोस? सो ते तर ठीक आहे, तिने ऑडिशन दिलं। ऑडिशन दिल्यानंतर दुसऱ्या दिवशी मला लुक टेस्टला तिला बोलवायचं होतं। रादर मी आणि नम्रताने घाबरत घाबरत कॉल केला की आऊ लुक टेस्ट द्यायची आहे। सो आऊ म्हणाली की लुक टेस्ट, आऊचं मला आठवण एक चांगली आहे की ती आली लुक टेस्टला, तिने फक्त साडी अशी ठेवली आणि म्हणाली झाली माझी लुक टेस्ट। सो आऊ त्यामुळे प्रत्येकाचे एक एक पर्स्पेक्टिव्ह कॅरेक्टरला मिळत गेले। राजवदानी त्यांना सगळ्या सांगत गेला, त्यामुळे ही फिल्म बनत गेली। वा 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 वा। आणि म्युझिक डिरेक्टर रोहन, 3 रोहन एकत्र बसले आहेत, एका रो मध्ये 3 रो एकत्र आलेत आज। काय सांगाल या सिनेमाच्या संगीताबद्दल? एक खूप मोठी अपॉर्च्युनिटी आम्हाला राजेश दादांनी दिली। एक बुक असतं ड्रॉइंगचं, ज्याच्यामध्ये स्केचेस ऑलरेडी केलेले असतात, आपल्याला फक्त रंग भरायचे असतात। आम्ही ते केलं या फिल्मच्यासाठी, आम्ही फक्त रंग भरले त्याच्यामध्ये, बाकी सगळं सरांनी ऑलरेडी करून ठेवलं होतं। सो थँक्यू सर, आम्हाला इतकी मोठी अपॉर्च्युनिटी दिली। 1 वर्षभरामध्ये आम्ही जे ते कॅनव्हास हळूहळू एका एम्प्टी कॅनव्हासवरून आपण एक चित्र म्हणतो आणि तो एक मास्टरपीस होतो, आणि ही फिल्म मास्टरपीसच आहे। वा वा। तर व्हेंटिलेटरच्या निमित्तानं आज हे सगळे पाहुणे आमच्याकडे आलेले होते। 3 दिवस हा कार्यक्रम रंगला आणि खरंच खऱ्या अर्थानं थुकरटवाडीत दिवाळी साजरी झाली। मनापासून या सिनेमाला आपण टाळ्यांनी शुभेच्छा देऊयात। झी मराठीतर्फे सगळ्यांना मिळते एक छानशी आठवण भेट। तर मंडळी, तुम्ही सुद्धा आपल्या आजूबाजूला नक्की एक झाड लावा, हाच संदेश देत घेतोय आजच्या भागापुरता निरोप। भेटूयात पुढच्या भागात याच कार्यक्रमाचं नाव आहे चला हवा येऊ द्या महाराष्ट्र दौरा।